नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. कसं माहिती आहे का, आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचदा अशा गोष्टी होत असतात की आपल्याला खूप कमीपणा जाणवत असतो. म्हणजे एखादा व्यक्ती असतो जो भरपूर शो ऑफ करत असतो, ज्याच्याकडे भरपूर संपत्ती असते किंवा त्याला एक सवय असते की आज मी इथं आहे, आज मी हे खाल्लं, आता उद्या मी इकडं जाणार आहे, म्हणजे आमच्याकडे ही गाडी आहे, आमच्याकडे असे बंगले आहेत वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. नुसतं शो ऑफमध्ये त्याचं आयुष्य जात असतं. म्हणजे लोकांना एखादी गोष्ट दाखवल्याशिवाय त्याला आनंदच मिळत नसतो. आणि आता अशा लोकांचं प्रमाण भरपूर वाढत चाललं आहे. कारण लोकांना जेवढं आपण दाखवू तसं लोकांना वाटत असते की आपल्याला मान मिळेल, सन्मान मिळेल, लोकांमध्ये एक जागा मिळेल. आणि त्याच्यामुळं ना प्रत्येकजण ते शो ऑफ करायला लागला आहे. आणि जे नॅचरल आहे, मोस्टली लोकांमध्ये तो भाव असतो. कारण प्रत्येक जणाला इथं रिस्पेक्ट पाहिजे असतो, प्रत्येक जणाला मान सन्मान प्रतिष्ठा पाहिजे असते. त्याच्यामुळे ना तो कशा पद्धतीने मिळवता येईल ना, म्हणजे लोकांचं अटेन्शन आपल्याकडं कसं कॅच करता येईल, त्या गोष्टीसाठी प्रत्येकजण काही ना काहीतरी शो करत असतो. आम्ही हे केलो, आम्ही ते केलो, आमच्याकडं असं आहे, आमच्याकडं तसं आहे, आमचे हे पाहुणे आहेत, सगळ्या गोष्टी. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपलं फक्त वजन दाखवायचं. पण खरं सांगू का, जे लोक शो ऑफ करत असतात ना, ते आतून छोटे असतात. आपल्या गोष्टींचा समोरच्यावर काय इफेक्ट पडतं आहे ह्या गोष्टींची त्यांना अजिबात कल्पना नसते. त्यांना फक्त समोरच्याला जाळायचं असतं, समोरच्याला दाखवायचं असतं. पण जो व्यक्ती खरा ॲक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये सॅटिस्फाय असतो, समाधानी असतो ना, तो अशा गोष्टी कधीच नाही करत. म्हणजे एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर तो पण फोटो पोस्ट करतो, असं नाही की तो नियमाच्या बाहेर राहतो. फोटो पोस्ट करतो, पण त्याला एक मर्यादा असते. म्हणजे सपोज मी एखाद्या ठिकाणी दर्शनाला गेलो आहे, सपोज मी शिर्डी साईबाबांच्या दर्शनाला गेलो आहे. मग त्या ठिकाणी गेल्यावर मंदिरातला एखादा फोटो काढून मी सगळ्यांना सांगणं की आज अरे मी दर्शनाला गेलतो, इट्स नॉर्मल. त्याच्यामध्ये काय आपण शो ऑफ करत नाही आहेत. कसं असतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट समाजाला दाखवत असतो ना, म्हणजे त्यावेळेस जर आपल्या मनामध्ये हा विचार नसेल की मला ह्यांना दाखवायचं आहे, माझा स्वतःचा मोठेपणा शो करायचा आहे, मला ह्यांच्याकडून काय पाहिजे, त्यावेळेस मग काय फरक नाही पडत. त्यांना पण नाही पडत, आपल्याला पण नाही पडत. कारण ते निखळ मनातून, निखळ अंतकरणातून ती गोष्ट आलेली असते. लोक आपल्याला ॲप्रिशिएट करतात, वा वा, छान छान, गुड. पण ज्यावेळेस आपण ती गोष्ट लोकांना दाखवण्यासाठी करतो विथ इंटेन्शन, त्यावेळेस लोकांना ते समजत असतं. आपल्या आतमध्ये ज्या सगळ्या गोष्टी चालू असतात ना, ज्या पद्धतीनं आपण विचार करत असतो, ज्या पद्धतीनं आपण लोकांसमोर रिप्रेझेंट करत असतो ना, लोकांना लक्षात येत असतं की हा व्यक्ती कशामुळे ह्या सगळ्या गोष्टी करतोय. आणि ते योग्य नसतं. जर आपण लोकांना जाळण्यासाठी, लोकांना कमीपणा दाखवण्यासाठी किंवा स्वतःला खूप भारी शो करण्यासाठी जर एखादी गोष्ट करत असो ना, तर ते लोकांना समजत असतं. आणि मुळात म्हणजे ना, जो व्यक्ती असं करत असतो ना, तो व्यक्ती ॲक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये खूप दुःखी असतो. त्याच्या आयुष्यामध्ये कोणासोबत नाते चांगले नसतात, किंवा जरी आपल्याला वाटत असलं की ह्याच्या आयुष्यात सगळे नाती चांगले आहेत, तरी ती औपचारिक असतात, कामापुरती असतात. त्यांच्याजवळ येणारी लोकं पण तशीच असतात, त्यांना पण फक्त फायद्याशी मतलब असतं. पण जी लोक ॲक्च्युअलमध्ये खरी भारी असतात, जे आपल्यावर प्रेम करत असतात ना, ते आपल्या जवळच्या गोष्टींचा अजिबात विचार करत नाहीत. ते ॲज इट इज आपल्याला ॲक्सेप्ट करत असतात, आपल्या गोष्टींमध्ये सामील होत असतात. आपल्यामध्ये कुठलाही कमीपणा ते हुडकत नाहीत, आपल्याला सपोर्ट करत असतात, सहकार्य करत असतात. पण जे लोक आपल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी बघून ज्यावेळेस आपल्या जवळ येत असतात ना, ती लोक खोटी असतात, ते औपचारिक असतात. त्यांचं आपलं नातं जास्त दिवस नाही टिकत. कारण त्यांना जे पाहिजे ते जर आपल्याकडून नाही भेटलं ना, ते निघून जातात. त्यांना आपल्यापेक्षा एखादा भारी माणूस भेटला की लगेच ते तिकडे शिफ्ट होतात. आणि ह्या दाखवणाऱ्या लोकांचं पण आयुष्य असंच असतं. ते सतत नवीन नवीन गोष्टीच्या पाठीमागं असतात, लोकांना दाखवण्याच्या. म्हणजे आता मध्ये मी काही गोष्टी बघत होतो, एखादा आयफोनचं नवीन व्हर्जन जरी आलं तरी तो जुना आयफोन नकोसा वाटायला लागतो, मला नवीनच पाहिजे. मग घेतल्यानंतर मग ते दुकानामध्ये जाणं, त्याचा व्हिडिओ बनवणं, जो घेतला आहे त्याचं ते खाली नाव टाकणं की ह्या iPhone 13+, iPhone 14+, iPhone 15+ वगैरे भरपूर गोष्टी. पण हे जे असतं ना, लोकांना दाखवण्याची गोष्ट, घेतला आहे ना, आनंद घे, त्याचा प्रोडक्टिव्ह वापर कर, लोकांना आनंद देण्यासाठी त्याचा यूज कर, लोकांना जाळण्यासाठी नाही. ज्या दिवशी आपण लोकांना जाळण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी एखादी गोष्ट करतो ना, त्यावेळेस मग आपण दुःखी होत असतो. इमिजिएट आपल्याला आनंद मिळतो, पण लॉंग टर्मसाठी तो टिकत नाही. नव्याचे 9 दिवस असतात, पण जी गोष्ट घेतली आहे ना, तीच परत आपल्याला नकोशी वाटायला लागते. आपण आणखी नव्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला जातो. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपल्याला आयुष्यामध्ये जो ॲक्च्युअलमध्ये खरा आनंद आहे ना, तोच मिळत नाही. लोकांना आपण बडाया मारत असतो की माझ्याकडे हे आहे, ते आहे, मी श्रीमंत आहे वगैरे वगैरे. पण ॲक्च्युअलमध्ये आपण आतून
गरीब बनत जातो, आपली विचारसरणी छोटी होत जाते, आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून जातो, आपल्याला जो आयुष्याचा खरा आनंद आहे तो मिळत नाही, खरी लोकं आपल्याजवळ येत नाहीत, आपल्याला प्रेम करणारी लोकं आपल्याला मिळत नाहीत. त्याच्यामुळे जी पण लोकं शो ऑफ करत असतात ना, ते नेहमी खोटी असतात, हे लक्षात ठेवायचं. आपल्याला जरी वाटत असते की त्याचं आयुष्य खूप चकाकणारं आहे, त्याच्या आयुष्यात एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे तो खूप भारी आहे वगैरे वगैरे, असं नाही. आज माझ्या आयुष्यामध्ये मी भरपूर लोकांना भेटतो, भरपूर लोकांना बोलतो, पण त्यांच्या ज्या इंटरनल गोष्टी असतात ना, त्या खूप वेगळ्या असतात. समाजामध्ये त्यांना खूप भारी शो केलं जातं, म्हणजे हे ते वगैरे वगैरे गोष्टी, पण आतून त्यांची काय वाट लागलेली असते ना, ती त्यांनाच माहीत असते. पण समोरच्याला दाखवायचं असं असतं की माझ्या आयुष्यात काय प्रॉब्लेम नाही, सगळं एकदम सॉर्टेड आहे वगैरे वगैरे. पण ज्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स नाहीत ना, तो माणूस कसला? प्रॉब्लेम सगळ्याला असतात, मग ते ॲक्सेप्ट करता आलं पाहिजे. बरं, ते व्यक्ती मोठेपणा झाडतात ना, ते पण कोणासमोर झाडतात? जे लोक गरीब असतात त्यांच्यासमोर. त्यांच्यासमोर जर त्यांच्यापेक्षा एखादा मोठा व्यक्ती आला ना, की त्यांना ते सहन नाही होत, तिथं पण ते बड्या मारत असतात, पण त्यांना माहीत असते की आपल्या इथं नाही चालत. त्यामुळे अशी लोक कधी आनंदी नाहीत राहू शकत. त्याच्यामुळे जेही लोक शो ऑफ करत असतात, जेही लोक दाखवत असतात ना, त्यांना आपण थांबवू तर नाही शकत, कारण त्यांच्या तो सवयीचा एक भाग बनलेला असतो. पण आपल्या मनामध्ये एक गोष्ट फिक्स असली पाहिजे की हे सगळं खोटं असतं, परफेक्ट ह्या जगामध्ये काही नसतं. त्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते, भरपूर गोष्टी समजून घ्याव्या लागतात, तेवढी मॅच्युरिटी, तेवढी अंडरस्टँडिंग आपल्यामध्ये डेव्हलप करावी लागते. मग कुठं हळूहळू आपल्या आयुष्यामध्ये आनंद येत असतो. पण ती मेहनत आपल्याला करायची नसते. आपल्याला काय, भौतिक गोष्टी त्या आल्या की मला सगळं मिळालं असं आपल्याला वाटायला लागतं, मग आपण शो पण करत असतो. मोठमोठ्या गाड्या आपल्या घरात आल्या, मोठमोठ्या बंगल्यात आपण राहिलो की आपल्याला वाटत जातं की मी आयुष्यामध्ये खूप आनंदी झालो वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. पण ॲक्च्युअलमध्ये तसं नसतं. आनंद मिळत असतो ज्ञानातून. त्याच्यामुळे आपण ज्ञान कमवलं पाहिजे. ज्ञान कमवलं ना, पैसा आपोआप येतो. मोस्टली लोक ज्ञानाला बायपास करतात. ज्ञान नको वाटतं लोकांना, ऐकायला पण नको वाटतं, घ्यायला पण नको वाटतं. ते कंटिन्युअसली ज्ञानाला बाजूला सरकवत असतात, त्यांना बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहिजे असतात. त्याच्यामुळे त्या बाकीच्या गोष्टी भेटल्या ना, तरी पण ती पचवण्याची ताकद त्यांच्यामध्ये येत नसते, कारण ती फक्त ज्ञानातूनच येत असते. भरपूर लोक आहेत, भरपूर मोठी आहेत, पण सुसाईड करत आहेत. का? ज्ञान नाही आहे आयुष्यामध्ये, पचवण्याची ताकद नाही आहे. मध्ये एक चित्रपट आला होता छिछोरे नावाचा, इतका सुंदर चित्रपट होता ना, सुपर. म्हणजे त्याच्यातून जो निष्कर्ष बाहेर येतो किंवा जे शिकवलं जातं ना त्या पिक्चरमधून, खूप सुंदर गोष्टी त्यांनी सांगितल्यात. पण त्याच्यात जो मेन लीड करणारा जो ॲक्टर आहे ना, तोच कालांतराने सुसाईड करतो. म्हणजे अशी भरपूर लोक आहेत, सेलिब्रिटी वगैरे वगैरे, त्यांची लग्न खूप धूमधडाक्यात होतात, मोठमोठा लाखोनी करोडोनी खर्च केला जातो, पण काही कालांतराने ते सेपरेट होतात, डिवोर्स त्यांचे जगासमोर येतात. अशी भरपूर लोक आहेत, जगाला भरपूर गोष्टी दाखवतात, पण आतून डिप्रेस असतात, एम्प्टीनेस फील करतात, डिप्रेशनच्या गोळ्या खातात, संध्याकाळी झोप नाही लागत. म्हणजे त्याच्यावर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की त्यांच्या आयुष्यामध्ये जे काय चमकत असतं ना, ते सगळं खोटं असतं. माणूस तेव्हाच जास्त चमकू लागतो, त्याच्या चेहऱ्यावर तेव्हाच तेज यायला लागतं, ज्यावेळेस तो ज्ञान गमावतो. त्याच्यामुळे ना, आयुष्यामध्ये शिकत राहणं, समजून घेत राहणं महत्त्वाचं असतं. आणि ज्यावेळेस आपण ही गोष्ट करायला लागतो ना, त्यावेळेस मग आपल्या आयुष्यामध्ये तो आनंद येत असतो. भरपूर लोक आहेत, ज्यावेळेस एखाद्याचं मोठेपण बघतात, त्या व्यक्तीची चामधाम बघतात ना, त्यावेळेस स्वतःला कमी समजायला लागतात की माझ्या आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टी कधी येणार, मी एवढा मोठा कधी बनणार वगैरे वगैरे. पण ॲक्च्युअलमध्ये ते जे असतं ना, ते सत्य नसतं. हे ज्यावेळेस आपल्याला कळतं ना, मग आपण त्या गोष्टीचं जास्त लोड नाही घेत. त्याच्यामुळे अल्टिमेटली ज्ञानच आपल्याला सावरू शकतं. त्याच्यामुळे ज्ञानाकडे लक्ष द्या, तुम्हाला सगळंच मिळून जाईल. पैसा पण मिळेल, समज पण मिळेल, आयुष्य जगण्याची कला पण आत्मसात होईल, सगळ्या गोष्टी मिळतील. एखादा व्यक्ती ब्लॉगर असेल, तो जर अशा गोष्टी करत असेल तर इट्स ओके, कारण तो लोकांना बऱ्याच गोष्टी त्यातून शिकवत असतो. सपोज मला एखाद्या ठिकाणी जायचं आहे, तिथं मला राहायचं आहे, मला त्याबद्दल जर काय आयडियाच नसेल, तर मी ब्लॉग बघतो, माहिती गोळा करतो आणि मग त्या अकॉर्डिंग मी जात असतो. त्याच्यामुळे बाय प्रोफेशन ती गोष्ट अडथळा नाही करत. पण जर माझं इंटेन्शन चुकीचं असेल, लोकांना जाळण्याची वृत्ती असेल माझ्या आतमध्ये, तर ती गोष्ट मलाच अफेक्ट करते, मला कधी आनंद नाही मिळू देत. त्यामुळे ह्या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे शो ऑफला आजच्या जगामध्ये कोणी चुकू नाही शकत. प्रत्येकाला जगासमोर स्वतःला ठेवू वाटतं, जगासमोर स्वतःचा अचिव्हमेंट, स्वतःच्या सक्सेस जगासमोर मांडू वाटतात. त्यामुळे इट्स ओके, दॅट्स नॉर्मल. पण इंटेन्शन जे आपलं पाठीमागचं असतं ना, ते ज्यावेळेस शुद्ध असतं ना, त्यावेळेस मग आपल्याला अफेक्ट नाही होत. ही गोष्ट आपण समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे.
एवढं सांगू इच्छितो. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या काय प्रतिक्रिया असतील त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.